इराणमध्ये राजवट बदलण्यासाठी आणि त्याला आपला अंकित असलेला देश बनवण्यासाठी इस्रायलने अमेरिकेला वश केला ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. एकीकडं आपण पाहतो की पश्चिम आशियामध्ये केवळ वर्चस्वशाली शक्ती होण्याच्या इस्रायलच्या मार्गामध्ये फक्त इराण उभा होता. इराणमध्ये राजवट बदलण्यासाठी आणि त्याला आपला अंकित असलेला देश बनवण्यासाठी इस्रायलने अमेरिकेला वश केला. ही अत्यंत म्हणजे वेगळी बाब आहे, निंदनीय गोष्ट आहे. एखादी राजवट कितीही वाईट असली तरी ती बदलण्याचा अधिकार त्या देशातील लोकांनाच असतो, बाह्य आंतरराष्ट्रीय शक्तीला नाही. म्हणून या अर्थाने आपण कालच्या व्हिडिओमध्ये असं म्हणालो होतो की हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं देखील उल्लंघन आहे. आणखी एक युद्ध सुरू झालेलं आहे, ते कसं होईल यासाठी इस्रायलने खतपाणी घातलं आणि अमेरिकेने त्याला अंमलबजावणी साथ दिली. इस्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पटवून दिलं की इराणकडे अण्वस्त्रे आहेत किंवा त्याने ती जवळजवळ विकसित करत आणलेली आहेत आणि अमेरिकेला धमकावण्यासाठी त्यांनी योजना आखलेल्या आहेत. मात्र द वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तानुसार गोपनीय माहिती मिळवू शकणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी या धमक्या पूर्णपणे आधारहीन असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या बरोबर जाऊन इराण विरुद्ध सर्वांगीण युद्ध छेडलेलं आहे. भूतकाळातील बनवेगिरी जर आपण लक्षात घेतले तर आज इस्रायल आणि अमेरिका मिळून इराणपासून कथित अण्वस्त्र धोका असल्याचे सांगत असले तरी असाच प्रकार अमेरिकेने यापूर्वीही केलेला आहे. इराककडे सामूहिक विनाशाची अस्त्रे असल्याचा बनाव करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांनी 2003 मध्ये इराकवर आक्रमण केले होते. तसेच मुअम्मर अल गडाफी यांनी लिबियामध्ये नागरिकांचा संहार करण्याची योजना आखली होती. असा बनाव राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पसरवला आणि मानवीय संकट टाळण्यासाठी 2011 मधील अमेरिकेच्या हस्तक्षेपाचं समर्थन केलेलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2026 मध्ये व्हेनेझुएलामध्ये राजवट बदल घडवून आणण्यासाठी मन्नो सिद्धांताचा नव्याने अवलंब केला आणि आता तेच तत्वज्ञान विस्तारून इराण विरुद्ध युद्ध सुरू केलेलं आहे. हे सगळेच लष्करी हस्तक्षेप बेकायदेशीर होते आणि बेकायदेशीर आहेत देखील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काँग्रेसची परवानगी न घेता दुसऱ्या देशाविरुद्ध युद्ध घोषित करू शकत नाहीत. ही काँग्रेस म्हणजे तिथली पार्लमेंट आहे. असं असताना म्हणजे अशा हस्तक्षेपामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेलाही धक्का बसतो. हे बेकायदेशीर तर आहेच, त्याचबरोबर एखाद्या सार्वभौम राष्ट्राची सत्ता बदलणे कोणत्याही देशासाठी वैध ठरत नाही. जसे रशिया युक्रेन विरुद्ध लढत असलेले युद्ध अवैध आहे, तसेच अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांचे अपहरण करणे अवैध होते आणि अमेरिकेने व इस्रायलने इराणचे आयातुल्ला खामेनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा नायनाट करणे ही अवैध आहे. भारताने त्यांच्या मृत्यूबद्दल तब्बल 6 दिवसांनी शोक व्यक्त केला. कनेसेटमध्ये इस्रायलची संसद, कनेसेट म्हणजे इस्रायलची संसद, बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या क्रूर हल्ल्यात ज्यांचे जग उद्ध्वस्त झाले अशा इस्रायली कुटुंबाबद्दल भारताच्या संवेदना व्यक्त केल्या. या क्षणी आणि पुढेही भारत इस्रायल सोबत ठामपणे पूर्ण निश्चयाने उभा आहे. हे त्यांचे पुढील विधान आश्चर्यकारक होते, कारण गाझामध्ये फिलिस्तीनी वसाहतीच्या जवळजवळ संपूर्ण विध्वंसाबद्दल त्यांनी निषेधाचा एक शब्दही उच्चारला नाही. हमासने काहीही कारण नसताना केलेल्या हल्ल्यात 1219 इस्रायली ठार झाले, हे खरं आहे. पण गाझामध्ये इस्रायलने 70,000 पेक्षा अधिक फिलिस्तीनी ठार केले, हेही तितकेच खरे आहे. हेही आपल्याला पाहावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण 25 फेब्रुवारी 2026 रोजी झाला. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने युद्ध सुरू केलं. इराणने प्रत्युत्तर देत अनेक अरब देशातील अमेरिकन लष्करी तळावर हल्ले केले. ट्रम्प म्हणाले की हे युद्ध 4-5 आठवडे किंवा त्याहून अधिक काळ चालू राहू शकते. मोदींनी इस्रायलला पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता युद्ध
थांबवण्यासाठी किंवा ते इतर अरब देशात पसरू नये यासाठी भारत जी भूमिका निभावू शकत होता तिची दारे आता बंद झालेली आहेत. आपण आपला या संदर्भातला नैतिक अधिकार गमावला आहे. त्यामुळे आता या परिसरात तसेच त्या पलीकडे श्रीलंकेजवळील आंतरराष्ट्रीय समुद्र क्षेत्रात घुसणाऱ्या युद्धात निव्वळ एका बघ्याची भूमिका आपल्या वाट्याला आलेली आहे. मुख्य मुद्दा आहे राजवट बदल. एखाद्या देशातील राजवट कितीही वाईट असली तरी ती जबरदस्तीने बदलणे हे दुसऱ्या कोणत्याही देशाचं काम नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या निकषावर पाहिले तर सध्या जगात 50 पेक्षा अधिक देश असे आहेत जिथे सध्याचे सरकार बदलण्याची गरज आहे. असे अनेक हुकुमशहा प्रत्यक्षात अमेरिकेचे मित्र आणि ग्राहक आहेत. जून 2025 मध्ये इस्रायलच्या प्रेरणेने अमेरिकेने मिडनाईट हॅमर ही कारवाई केली आणि 12 दिवसांनी दावा केला की इराणच्या प्रमुख अणुसंबंधी केंद्राचा संपूर्णतः नायनाट करण्यात आला आहे. हा दावा खरा असेल तर इराणकडे अण्वस्त्राचा साठा कसा असू शकतो किंवा अमेरिकेला धोका ठरेल इतके युरेनियम त्याने कसे समृद्ध केले असेल. शिवाय इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या ओमानने स्पष्ट सांगितले होते की इराणने समृद्ध युरेनियमचा साठा शून्यावर आणण्यास आणि कधीही अणुबॉम्ब न बाळगण्यास सहमती दिली आहे. इराणकडे अण्वस्त्रे असल्याचा पुरावा कुठे आहे? हा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांचा प्रश्न योग्य आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. अमेरिकेने भूतकाळात काही देशाबरोबर केलेल्या युद्धाप्रमाणेच इराण विरुद्धचे युद्धही खोटेपणावर आधारित आहे. इस्रायल आणि इराण हे एकमेकाचे कट्टर शत्रू आहेत. पॅलेस्टाईन प्रश्न आजचा नाही. इस्रायल राष्ट्राची निर्मितीच ज्यातून झालेली आहे तेव्हापासूनचं हे युद्ध आहे. अमेरिकेने इराक आणि लिबियामधून इस्रायलला असलेले धोके जवळजवळ संपवले आहेत. इस्रायलने किमान सध्या तरी सौदी अरेबियाशी शांतता प्रस्थापित केलेली आहे. पश्चिम आशियात एकमेव वर्चस्ववादी शक्ती होण्याच्या इस्रायलच्या मार्गात फक्त इराण उभा होता. इराणमध्ये राजवट बदलण्यासाठी आणि त्याला आपल्या अंकित असलेला देश बनवण्यासाठी इस्रायलने अमेरिकेला वश केला. ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. एखादी राजवट कितीही वाईट असली तरी ती बदलण्याचा अधिकार त्या देशातील लोकांचाच असतो. अमेरिका आणि इस्रायलकडून यशाचे अतिशयोक्तीपूर्ण दावे केले जात आहेत. इस्रायलमधील एक महत्त्वाचे पत्रकार अलोन मिझराही यांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. त्यांच्या मते हे सैनिकाशिवाय लढले जात असलेले युद्ध आहे. त्यात माणसे माणसाची नाही तर यंत्रे यंत्राशी लढत आहेत. त्यात सगळ्यात जास्त घातक तसेच ज्याचा अखंड पुरवठा होतो आहे अशी यंत्रे शेवटी जिंकतील. या संपूर्ण प्रदेशात वाढत चाललेल्या हिंसा आणि विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात मानवी, आर्थिक आणि राजकीय असे महत्त्वाचे हितसंबंध असलेला भारत एकटा पडलेला आहे. इराणने जॉर्डन, कुवेत, बहरीन, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इराक येथील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केलेलं आहे. या प्रदेशात 1 कोटी भारतीय लोक आहेत. भारताचे तेल निर्यात तसेच इतर आर्थिक हितसंबंध या ठिकाणी गुंतलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इराणमधील चाबहार बंदरात 370 दशलक्ष अमेरिकी डॉलर गुंतवण्याचे वचन भारताने दिले आहे. या हितसंबंधानंतरही भारताचा ना आवाज आहे ना प्रभाव आहे. याला कारण एकच, इस्रायलच्या उद्दिष्टांना भारताने दिलेला तत्वहीन पाठिंबा. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारत हे अलिप्त राष्ट्र होतं तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती. आता रशिया जगातली पॉवर राहिली नसल्यामुळं भारत हा अमेरिकेच्या दबावाखाली जातो आहे आणि इस्रायल तर त्याचा डायस्पोरा वापरून अमेरिकेला अंकित करतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तत्वतः भारताने इस्रायलला पाठिंबा दिल्यामुळं भारताला आता बघ्याची भूमिका घेण्यापलीकडं काहीही करता येत नाही. आणि हा बदल आपल्याला काय वाटतो आपण कॉमेंट करून कळवा. या चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.